अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धानं दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केलेला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि गेल्या 6 दिवसांचा जर विचार केला, लेखाजोखा मांडला तर अमेरिकेला हे युद्ध प्रचंड खर्चिक पडताना दिसतंय. कारण अमेरिकेनं गेल्या आठवड्याभरात तब्बल 55,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे दर तासाला इराणवर हल्ला करायचा असेल तर अमेरिकेला 382 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. का? कारण अमेरिकेची शस्त्र ही जितकी प्रगत आहेत, अत्याधुनिक आहेत, तितकीच ती महागडी सुद्धा आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं टॉमहॉक मिसाईल जे आहे त्याचं हायटेक वर्जन आहे 20 कोटींचं आहे, तर पॅट्रियट मिसाईलची किंमत साधारणपणे 34 कोटींची आहे. या 34 आणि 20 कोटींच्या हल्ल्याला तगडं उत्तर मिळतं आहे इराणच्या 32 लाखांच्या शाहीद ड्रोनमधून. म्हणजेच अमेरिकेला इराणवर हल्ला करणं हे 106 पटींनी जड जात आहे. आता अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून आठवड्याभरात इराणवर किती मिसाईल्स डागले तर 2600. म्हणजे तुम्हीच आता याचं गणित मांडा. दुसरीकडे इराणचा जो 5 कोटींचा सेजिल आहे त्या मिसाईलने उत्तर दिलं जाते 34 कोटींच्या मिसाईलला, अमेरिकन मिसाईलला. थोडक्यात इथेही अमेरिकेला हा सगळा खर्च जो आहे तो 7 पटीनं अधिक करावा लागतो आहे. त्याशिवाय अमेरिकाचा जो एक नजर मानली जाते पश्चिम आशियामधली ती आहे थार मिसाईल बॅटरी रडार सिस्टीम. त्यावर सुद्धा इराणनं हल्ला केलेला आहे. आता ही सिस्टीम आहे 9,000 कोटींची आणि इराणनं त्यावर हल्ला केला तो त्यांच्या 32 लाखांच्या शाहीद ड्रोनने आणि त्याला नुकसानही पोहोचवलं आहे. म्हणजे केवळ 32 लाखात त्यांनी अमेरिकेची नजर जी आहे ती अधू केलेली आहे. जर हे युद्ध लांबलं तर युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या मते अमेरिकेला 19 लाख कोटीहून अधिक खर्च करावा लागेल. जर 55,000 कोटी त्यांनी एका आठवड्यात खर्च केला असेल तर पुढच्या 5 आठवड्यात, जसं त्यांचे ट्रम्प म्हणतात की युद्ध 5 आठवडे चालेल, तर त्या 5 आठवड्यांचं गणित तुम्हीच मांडा.